नमस्कार, राजगड न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केली आहे। या संदर्भामध्ये आज आपण वंचितमधील काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तर सर, वसंत मोरे यांनी शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांना भेट दिली होती लोकसभेच्या अगोदर। त्यानंतर त्यांनी वंचितचा हात धरला आणि आता ते शिवसेना ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे। त्याआधी ते असेही म्हटले होते की जोपर्यंत डोळे मिटणार नाही तोपर्यंत वंचितची साथ सोडणार नाही, पण त्यांनी मात्र आता शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे। काय सांगाल? सर्वात प्रथम वसंत मोरेंच्या या भूमिकेच्या बाबतीत जर काही बोलायचं झालं तर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक भावना, एक धारणा आहे की आदरणीय साहेबांनी दगड जरी दिला तर इथला कार्यकर्ता त्याला शेंदूरपासून देव करत असतो, परंतु वसंत मोरेंना ते घेता आलं नाही। दैवानी दिलं आणि कर्मानी नेलं, अशी वसंत मोरेंची गत आहे। याच्यावरती एका वाक्यात सांगायचं झालं तर विनाशकाली विपरीत बुद्धी। येणाऱ्या काळामध्ये वंचितचा मतदार, पुणेकर नागरिक, इथले पुण्यातले मतदार वसंत मोरेंना त्यांची जागा दाखवून देतील एवढं निश्चित वाटतं। तात्या असं देखील म्हणाले की वंचितच्या मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही म्हणून त्यांना कमी मतं पडली, असं काही घडलं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इथं दगड जरी दिला तर त्याला शेंदूरपासून देव बनवण्याची धारणा इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याची असती, भावना असती। कारण आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2 एप्रिलला ज्या दिवशी वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली त्याच वेळेला वंचित बहुजन आघाडीने त्यांना स्वीकारलं होतं। परंतु मला आत्ता ह्या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या एकल कोंडी भूमिकेतून निवडणूक हाताळण्यात आली आणि त्याच्यामुळं जे काही मतदान पडले ते वंचित बहुजन आघाडीचं आहे। वसंत मोरे सांगत होते की माझे 8.5 लाख फॉलोअर्स आहेत, पुणे शहरातले माझे 1,55,000 फॉलोअर्स आहेत, त्यातले त्यांना 55,000 देखील मतदान नाही आहे। जे काही 35,000 पडले हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा तो सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे त्यांचं स्वतःची जर एक काय असती तर त्यांना ते मतदान, ते सांगत होते त्याप्रमाणे 55,000च्या लीडने ते निवडून आले असते, परंतु तसं कुठेही झालेलं नाही आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, त्यांना त्यांना पुरेपूर सहकार्य केलेलं आहे, परंतु वसंत मोरेंच्या एकलकोंडी भूमिकेमुळं ते काय त्या ठिकाणी मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत असं या ठिकाणी मला वाटतं। मनसेतून लोकसभा तोंडावर असताना वंचित आणि आता ठाकरे गट असा प्रवास त्यांनी केला। काय वाटतं, विधानसभा तोंडावर आली म्हणून त्यांनी हा प्रवास केला का? मुळात प्रश्न असा आहे की वसंत मोरे किती प्रामाणिक आहेत ते आत्ताच्या त्यांच्या भूमिकेतनं सर्व नागरिकांनी, मतदारांनी, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। त्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेब ठाकरेंनी त्यांना नगरसेवक केलं, विरोधी पक्षनेते केलं, गटनेते केलं। मग अशा माणसाला सोडून ते फक्त स्वतःच्या स्वार्थापाठी की वंचित बहुजन आघाडीचा हात धरतात आणि निवडणूक झाली की परत उद्धव ठाकरे गटामध्ये ते प्रवेश करतात। मग या माणसाच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो का माणूस? येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना शुभेच्छा देत, पण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील। प्रकाश आंबेडकर यांचा विश्वासघात करून आता उद्धव ठाकरेंचा हात धरणं हे कितपत योग्य आहे? कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून तर ते पात्र नाहीच आहे किंवा तो विश्वासघातीपणाच आहे, पण त्यांचे काही राजकीय स्वप्न हे त्यांना पडलेले स्वप्न आहेत झोपेमध्ये, ते खऱ्या सत्यात उतरतील का नाही यामध्ये ते स्वतःसुद्धा शाश्वत नाही आहेत। त्यामुळे ते इकडून तिकडून उड्या मारत आहेत। हा सगळ्या मतदारांनी आणि पुण्यातील नागरिकांनी बघितलेला मुद्दा आहे। त्यामुळे मला नाही वाटत त्यांच्यावरती आता इथून पुढच्या काळामध्ये लोक विश्वास ठेवतील आणि मतदार विश्वास ठेवतील। वसंत मोरेंनी घेतलेला निर्णय हा वंचितचा विश्वासघात होता आणि त्यांची जी राजकीय स्वप्न आहेत ते कधी अस्तित्वात उतरणार नाहीत हे वंचित कार्यकर्त्यांचे भावना होत्या। वर्षा काय, राजगड न्यूज, पुणे।